भिवंडी सब जेलमधून अट्टल गुन्हेगारानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन केले पलायन। भिवंडी सब जेलमधून सोनसाखळी व मोबाईल चोरीमधील अट्टल गुन्हेगारानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पलायन करण्याची घटना घडली आहे। रवींद्र भोसले वय वर्ष 28 राहणार देवजीनगर असं फरार आरोपींचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र भोसले यास रविवारी रात्री औषध व जेवण देण्याकरता सब जेलमधून बाहेर काढलं होतं। त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवून तेथील लोखंडी जाळी तोडून आरोपी पसार झाला आहे। विशेष म्हणजे रवींद्र भोसले हा सोनसाखळी व मोबाईल चोरीमधील अट्टल गुन्हेगार असून गुप्त बातमीदाराच्या माहितीनंतर भिवंडी गुन्हे शाखेनं 8 दिवसांपूर्वी समीर भोसले याला अटक केली होती। सुमारे सोमवारी 16 रोजी पर्यंत पोलीस कोठडी असल्यानं त्याला तहसीलदार कार्यालय आवारातील सब जेलमध्ये ठेवलं होतं। रवींद्र भोसले या विरोधात भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे व पुणे रेल्वे हद्दीत 16 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये 3 मोबाईल व 13 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होते। त्याच्या जवळून 15 तोळे सोन्याचे दागिने व 21 मोबाईल असा 8,55,000चा मुद्देमाल जप्त केला होता। आरोपीच्या पलायनानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून शांतीनगर पोलीस ठाण्यात याची नोंद केली असून पोलिसांकडून आरोपीचा सर्वत्र शोध सुरू केला आहे। डबरी चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती 8 दिवसापूर्वी आणि आज त्याला रिमांड होती। आजपर्यंत त्याला हजर करण्यात येणार होतं कोर्टामध्ये, परंतु कालच तो आरोपी जेलमधून पसार झालेला आहे। काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कोणाच्या वतीला? निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 736/2025 रवींद्र दानाजी भोसले त्याच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता। ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। आजपासून पोलीस कस्टडीमध्ये होता ते, आणि ते आरोपी काल रात्री ते आम्हाला माहीत असं पडलं आणि कोर्टात आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ते फरार झालेला आहे। तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट सादर केलेली आहे कोर्टासमोर पीसी मागण्यासाठी, पहिले 1 दिवसाची पीसी घेतली होती, नंतर 2 दिवसाची पीसी मागितली की आम्हाला 2 दिवसाची पीसी त्याला द्या, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। आणि ते नंतर जे रिमांड रिपोर्ट आली त्याच्यामध्ये 31 गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे असं पोलिसांनी खुलासा दिलेला। आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर डेप्युटी कमिशनर पोलीसने एक प्रेस रिलीज करून सांगितलं होतं प्रेसमध्ये की बाबा मोठा आरोपी आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, पूर्ण भिवंडीमध्ये त्याची दहशत आहे आणि काल रात्री ते फरार झालेला। ते आम्हाला समज येत नाहीये की पोलिसांची त्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स झालेली आहे, ते फरार झालेला आहे की त्याला फरार केलेला आहे की काय घडलेलं आहे ऍक्च्युली, त्याचा खुलासा आम्ही आज कोर्टासमोर मागू। काय आरोप आहे तुमचा पोलिसांवर? पोलिसांना आमचा आरोप नाही आहे, ते नेग्लिजन्स झालेली आहे पोलिसांची। पोलीसची कस्टडीमध्ये होता, तुम्हाला पण माहिती आहे कायद्याप्रमाणे जे आरोपी पोलीसची कस्टडीमध्ये जातात ते पोलिसांचं काम आहे त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी। पोलीस कस्टडीमध्ये आरोपी फरार झालेला आहे, त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे। पोलिसांनी त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनरने आम्ही असं कोर्टासमोर मागणी करतोय की त्याचा खुलासा पोलिसांनी द्या की बाबा असं फरार कसा झाला ते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.